ईजे न्यूज़ में आपका स्वागत है। कांग्रेस पार्टी देगलूर की जानिब से माजी नगर अध्यक्ष मोगलाजी अन्ना शीरशेटवार की निगरानी में जन आक्रोश मोर्चा निकाला गया। ये मोर्चा शिवाजी महाराज के पुतले से डिप्टी कलेक्टर ऑफिस पर निकाला गया, जिसमें किसान अपने ट्रैक्टर, बैलगाड़ी और जानवरों के साथ मौजूद रहकर साथ में बारिश से ख़राब हुई फसल को भी ले आए थे। इस मोर्चे में हज़ारों की संख्या में नागरिक शामिल होकर प्रशासन से मांग करते नजर आए। इस मोर्चे में अतिवृष्टि से हुए किसानों के नुकसान की भरपाई कम से कम 2 लाख रुपये दिए जाने की मांग की गई और भी कई मांग इस मोर्चे के जरिए प्रशासन को की गई। इस मोर्चे के बाद डिप्टी कलेक्टर ऑफिस के सामने माजी नगर सेवक मीरा मोहिउद्दीन ने किसानों को हुए नुकसान की भरपाई जल्द दिए जाने को लेकर आमरण उपोषण शुरू कर दिया। इस अवसर पर माजी नगर अध्यक्ष मोगलाजी अन्ना शीरशेटवार ने मीडिया से मुलाकात की। देखिए ये रिपोर्ट। स्मारकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज देगलूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव व सर्व शेतमजूर व देगलूर शहरातील सर्व बांधव या ठिकाणी जनाक्रोश मोर्चामध्ये सर्वजण सामील झाले होते आणि मागच्या याच्यामध्ये ज्या ढगफुटीमुळे अनेक शेत उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेक घरं उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यासाठी प्रत्येक एकरी 2 लाख रुपये शासनाने द्यावे असं आम्ही या ठिकाणी निवेदन या ठिकाणी देण्यात आलेले आहे। अनेक MSCB असेल त्या ठिकाणी जंपिंगच्या ह्याच्यावर अनेक लाईट बिल या ठिकाणी नागरिकांना येत आहे, त्यासाठी सुद्धा या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे। आणि नगरपालिकेकडून जे जन्म मृत्यू प्रमाणपत्र आहे त्या ठिकाणी ज्यांची नोंद नाही त्यासाठी त्यांना विलंब लागत आहे आणि त्या ठिकाणी एकच कर्मचारी असल्यामुळं आज विलंब लागत असल्यामुळं त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची व्यवस्था जास्तीत जास्त करण्यात यावं। जर या ठिकाणी शेख मीरामुद्दीन यांनी आजपासून उपोषणाला बसलेले आहेत, अमर उपोषणाला, त्यांनी जेव्हापर्यंत आपले प्रश्न पूर्ण होणार नाहीत तेव्हापर्यंत त्यांनी उपोषण सोडणार नाहीत। त्यासाठी त्यांना देगलूर तालुक्यातील सर्व शेतकरी त्यांच्या पूर्ण आपण सोबत आहोत। जर शासनाने जर मान्य नाही केलं तर आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी अण्णाभाऊ साठे या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि देगलूर तालुक्यातील सर्व हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी मोगलाजी शीरशेटवार यांच्या सर्वांचे आभारी आहे। जय हिंद, जय भारत। सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज़ लाइव।